तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं परत एकदा माझ्या ब्लॉगमध्ये. त्याचं नाव आहे दीक्षा दाढे ब्लॉग. तर आज मी चालली आहे माझ्या मैत्रिणीच्या हल्दीला. तर आता आपण ढापणीला घेऊया आणि मग जाऊया. चला. तर मित्रांनो आता सोनाली भेटली ही बघा ढापणी. त्याचं नाव काय? जय. आणि आज जय पण आहे आमच्यासोबत. ती वाट बघतोय बस येईल मग आम्ही जाऊ. ते नखरे AC बसून जाणार. AC आधी साधी भेटते का ती बघ एसी बसतो पण आता एसीच बस आहेत ना. पण ती येणं पण मुश्किल आहे ना. काय आम्ही हल्दी बोलली ना. ती काय बोलली? एसी बस आहे ना. तर मित्रांनो आता आम्ही बसने जात नाही कारण की बस भेटत नाही. आता आम्ही रिक्षाने जातोय. आता एक पण रिक्षाच नाही भेटत आहे आम्हाला. काय बोले पण नाही रिक्षा पण नाही. आता चालत 11 नंबर. सोनाली एकटी जाईल. आम्ही दोघं चाललो रिक्षाने. ही येईल चालत. रिक्षा आहे का? भेटेल. आल्या ना. अरे दाखव ना किती खाली रिक्षा जात आहेत. एवढं तयार होऊन तुझा काय फायदा मग? बाईकवाल्याला कशाला थांबवते? तर मित्रांनो आता आम्हाला रिक्षा भेटली. बाबूने थांबवली, हिने नाही थांबवली. बाबू मुले भेटली. हिच्यासाठी जर आम्ही थांबलो असतो ना अजून आम्ही तिकडेच उभे राहिलो असतो. बाबू तू सांग तू थांबवलीस ना. बघा लहान मुलगा तर खोटं नाही बोलणार ना. ही लुजे तेच सांगते आम्ही पण खाल्याचा जमाना नाही. बाबूनी रिक्षा थांबवली नाव स्वतःचा घेतली. खोटं बोलतात नाही. तर आता मित्रांनो आम्ही हल्दीला चाललो आणि ही बघा त्या बारक्या पोराकडे काय देते. लिपस्टिक ठेवायला ही बघा. तर मित्रांनो आता ही सोनाली आम्हाला कुठल्या तरी गल्लीतनं घेऊन जाते. तर बघूया ती बरोबर नेते का चुकीचं. कुठे ए वरती जायचा रस्ता आहे. गाईस कुठून कुठून नेते बघा. तू फक्त आम्हाला चुकीचं नाही. जर गाईस आम्हाला एवढं बरं खाली उतरवलं ना कोणी माणसाने जर उमरलं तर सोनाली नेली. ये नवरी ए तुला कधी होईल असे? आधी लग्न होते. मित्रांनो जर कोणाला आवडले असेल तर सांगा. पोरगीला लग्न. मित्रांनो आम्ही आलो आहे. खूप टाइम झाला. माझी तू बघत असलीस तर बघ काय बोलते ते. ज्यूस बीस पी आलो आता आम्ही. फक्त आल्यापासून काय बसलोय. तर कंटाळा आला. माझ्या भावाला बिचारायला कंटाळा आला म्हणून त्याला मोबाईल देऊन गप्पा केला. तू मोबाईल बघ पण काय बोलू नको. हळद लागणार आहे तर बघूया. तयार होते. आधी लावली तर भावाला पण कमीच ठेवलाय यार. तू नाचणार आहे? जोश येतो ना. असं वाटतं की आपण हळदीला आलो. वाटेल थांब जरा. गाईज इथे ना खूप सारी पोरं आहेत. ही त्यांनाच बघते सारखे सारखे. कोण नाही अजिबात नाही. बोल ना काय करू. दाखव ना बॅगचा कॅब. गेला तर खालती गेला. खालती गेला गाईज. ती बघत होती. ती बघत होती. गाईज आता नवरी तयार होते आणि नवरीची करवली बघा. ही बघा ढापणी. अक्षय बघून घे. मानसी तुला कसं वाटतं तुझं लग्न होतं? गारगार
खायला आलो आम्ही. खूप कंटाळलो, आम्हाला काय नाही खायला भेटलंय बघा. ही दोघं जण आणि मी. कांदा तर मित्रांनो आता आम्ही पाणीपुरी खाऊन चाललोय नाचायला. हे बघा. आम्हाला असं वाटलेलं की आम्हाला पण हळद लावणार पण लावली बघा. ह्याला नाही कोणी लावली. लावलेली ह्याने पुसायला पुसली. तर मित्रांनो आता आमचं नाचून झाले, जेवण पण झालं. आता आम्ही चाललोय घरी. तर मित्रांनो आता आम्हाला रिक्षा नाही भेटत आहे. आम्ही 11 नंबरच्या बसनी जायचंय. तर आम्ही 11 नंबरच्या बसने चालतो. आम्ही तुम्हाला माहितीच असेल 11 नंबर म्हणजे काय. आणि जर नसेल माहिती तर सोनालीला विचारा. कॉन्टॅक्ट करा मला, पर्सनल कॉन्टॅक्ट. नंबर सांगू तुझा. बिंदास कमेंट खालती ते काय म्हणतात त्याला. पण काय आता आम्ही एवढं जेवलोय, नाचलोय आणि आता चालायची शक्ती नाही. पण काय करणार, आम्हाला रिक्षा नाही भेटत आहे. तर आम्ही चालत चाललो. गाईज आम्ही कुठून कुठून जातोय बघा. आम्ही हायवे, पूर्ण हायवे आणि आम्ही येण्यासारखे रस्ता क्रॉस करतो. गाईज हायवेला आहोत आम्ही आणि असे रस्ता क्रॉस करतोय बघा बघा बघा. गाईज आम्ही एवढं हायवेवरनं धावत धावत रस्ता क्रॉस केला आहे बघा. मागेच हायवे. टेक्नॉलॉजी जे काय आपल्याकडे आहे, टेक्नॉलॉजी आहे. तर मित्रांनो फायनली आम्हाला एक रिक्षा भेटली आणि आता आम्ही रिक्षाने चाललोय. ही कोण आहे बाबू? जर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.